नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जे विषय चर्चेमध्ये आहेत त्यापैकीचा एक विषय म्हणजे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरती हे राजकीय लोक नाराज आहेत, परंतु जनता खुश आहे. एका वार्ताहराने तुकाराम मुंडे यांना काय प्रश्न विचारला ते ऐका, आपण पुढे चर्चा करू. काम कमी आणि स्टंटबाजी जास्त करता. आपण कामासाठी कमी, कंट्रोवर्सीसाठी जास्त प्रसिद्ध आहात. शिवाय आपले कोणाशीच कसे पटत नाही असे कसे घडते. बोलबच्चन, मीडिया ऑफिसर असेही आपणास म्हटले आहे. आपल्याला नागपूरमध्ये काम करण्यासाठी पाठवले आहे की कोणत्या विशिष्ट पक्षाची सुपारी घेऊन पाठवले आहे? ज्या वस्त्यांमध्ये संशयित रुग्ण आहे तेथे एकदा तरी जाऊन आपण आलात का? नागपूर मनपा कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे का? विनायक गिरी यांनी आपल्याला हुकुमशहा अधिकारी असे सुद्धा म्हटलेले आहे. तर याबद्दल आपले म्हणणे काय आहे? बरं झालं हे आपण प्रश्न विचारला. आपण वार्ताहर यांचं म्हणणं काय ऐकलं, आपल्या लक्षामध्ये आलं असेल की तुकाराम मुंडे यांना त्यांनी प्रश्न विचारला. तुकाराम मुंडे यांनी त्याचं उत्तर दिलं, अगदी व्यवस्थितपणे दिलं. परंतु अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्याचं धाडस आजचा मीडिया निवडणूक आयोगाला करू शकेल का? ईडीच्या मुखियाला करू शकेल का? जे भ्रष्ट पद्धतीचं ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये चाललं आहे, त्याचे जे काही हेड आहेत यांना असे प्रश्न विचारण्याची हिंमत मीडिया आज करतो आहे का? तर निश्चितपणे करत नाही. थोडक्यात काय, जे सरकारला आवडतं ते करायचं, जे सरकारला आवडत नाही ते करायचं नाही. अशा मूडमध्ये सध्याचा मीडिया आहे. अशा मीडियावरती किती विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळंच सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक ह्या न्यूज अपडेट्स देत आहेत अशा लोकांचे दिवस आता चांगले आलेले आहेत, कारण त्यांच्याकडून पारदर्शक अशी माहिती मिळते आहे. जो मुख्य मीडिया आहे त्यांच्याकडून मात्र आता योग्य, खरी आणि पारदर्शक माहिती भेटतेच ह्याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे लोकांनी त्यांना डावललेलं आहे किंवा तिकडे लोकांचं दुर्लक्ष चाललेलं आहे. यावरती आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा.